आणि सध्याच्या काळामध्ये बापाच्या पुढे मुलं वाकत नाहीत, तर दुसऱ्याने कशी अपेक्षा करावी? साधू संतांच्या चरणावर नतमस्तक व्हावं, लुटांगण घ्यावं, त्यांच्या पाया पडावं, हेच माझं भांडवल आहे. कोणी म्हणतील आम्ही कोणापुढे वाकलो नाही. नका वाकू. कुठे वाकण्यापासून नटलेलं आहे? काही कोणाचं नटलेलं नसतं. ज्याला असं वाटतं माझ्या पुढे वाकावं, त्याच्या पुढे कुणीच वाकत नाही. ज्याला त्या वाकण्याची उपाधी वाटते, त्याच्या पुढेच माणसं वाकायला जातात. कळलं का तुम्हाला? हा नियम आहे काय? आणि सध्याच्या काळामध्ये बापाच्या पुढे मुलं वाकत नाहीत, तर दुसऱ्याने कशी अपेक्षा करावी? नाही, इथे किती आईबाप बसलेत की ज्यांची मुलं सकाळी उठल्यावर वडिलाचं नाईचं दर्शन घेतात. वडिलाचं दर्शन तेव्हाच होतं की जेव्हा त्याला 50ची नोट पाहिजे असते, पॉकेट मनी म्हणून. एरवी दर्शन नाही. नाही का? कुठे दर्शन आहे? कोण कोणाच्या पाया पडतो? पण वारकरी संप्रदायाने एक सुंदर प्रथा घालून दिली. पंढरीच्या आलोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. अभिमान नाही, तो पाया पडतो. तो त्या व्यक्तीच्या पाया पडत नाही. कारण का? तो प्रत्येक जीव मात्रामध्ये चैतन्य बघतो आणि तो त्याला नमस्कार करत नाही, तर त्याच्या ठिकाणी वसत असलेल्या चैतन्याला नमस्कार करतो. म्हणून या संप्रदायाचं नाव चैतन्य संप्रदाय. आणि म्हणून लक्षात घ्या, संतांच्या चरणावर जेव्हा आपण नतमस्तक होतो, त्याचा अर्थ असा आहे सर्व तीर्थ तिथे आहेत. बरं का? सर्वांना सर्व तीर्थांचं दर्शन घेता येतं असं नव्हे, पण संतांच्या चरणावर संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. लक्षात नाही आलं. संत चरण रज. वरच्या आवाजात बोलणं चाललं होतं. मी म्हटलं काहीतरी घोटाळा झाला. एकदम सुरू झालं. तुमच्याकडे बघितलं, तुम्ही गणित केली, उत्तर दिली. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. काय घडलं? संत चरणाचं रज लागल्याबरोबर वासना जळली नाही, वासनेचं बीज जळलं. तुम्हाला माहिती आहे का, ही हराळी वरवर काढतात आणि पुन्हा उगवते. जे गाजर गवत किंवा त्याला दुसरं काँग्रेस गवत म्हणतात, ते परदेशातून आपल्याकडे आलं. किती काळा पुन्हा उगवतो. याचा अर्थ कळला का? मग शेतकऱ्याला शिकवलं जातं, नुसतं काढू नका, तर जाळून टाका. आणि जाळून टाकल्यानंतर ते जसं उगवत नाही, तसं लक्षात घ्या, वासनेचे बीज जळून जाय. आता एकच वासना राहिली. तुका म्हणे माझी पुरवावी वासना. काय? संत संगती देई चरण सेवा. काय द्या? संत संगती देई चरण सेवा. ही वासना अशी आहे की या वासनेमुळे तुमची नको ती वासना नष्ट होऊन जाईल. आणि म्हणून या ठिकाणी निवृत्तीनाथांचं वर्णन करताना महाराज म्हणाले, वृत्तीसी मार्जन केल्यासे एकार्णव झाला तरंगू बुडाला, तैसा देह झाला एकरूप एकार्णव झाला. काय झालं? जिकडे तिकडे पाणी झालं, इकडून तिथून पाणी झालं. समुद्र आता काय असतं? वापी काय, नदी काय, कूप काय, हे कुठपर्यंत कंपार्टमेंट्स आहेत पर्यंत. पण एकार्णव ज्याला झाला, इथून तिथून तिथे काय म्हणणार की इथे पाणी आहे, अरे पाणी इथे आहे काय म्हणतोस, पाणी नाही कुठे. एकार्णव झाला, तसं भेद मावळला, इथून तिथून एक रूपता झाली. आता इथे गुरु शिष्य हा भेद राहिला नाही, गुरु शिष्य हा भेद राहिला नाही, पण त्याचा आनंद भोगण्याकरता थोडंसं द्वैत ठेवलंय.
पहिल्या दिवशी ओवी म्हटली होती, शून्य जै दावावे झाले तई बिंदुले एक केले, आणि अद्वैत जै सांगावे झाले तरी द्वैत कीजे. अद्वैत सांगायचं जरी असलं तरी ते द्वैत केल्याशिवाय सांगता येत नाही. ऐक्य जरी असलं तरी दोन असल्याशिवाय ऐक्य नाही. तुम्ही जेव्हा म्हणता आमचं ऐक्य झाला, ऐक्य शब्द एकता दाखवतो, पण दोघांचं ऐक्य झालं ना म्हणजे दोन तर आहेतच ना. म्हणून ऐक्य जे द्वैत जै सांगावे झाले, अद्वैत जै सांगावे झाले तरी द्वैत कीजे. महाराज म्हणाले, ज्याप्रमाणे समुद्राच्या लाटेला मांडलेला भिन्नपणा नाहीसा होऊन ती जशी समुद्र रूप होते, लाटा आहेत, कल्लोळ आहेत, काय लाटेकडून बघितलं, तरंगाकडून बघितलं म्हणून भिन्नपणा, पाण्याकडून बघा एकरूपता. चांगदेव पासष्टीची सुंदर ओवी आहे. कल्लोळ कंचुकन फेडिता उघडे उदक तेवी जगेसी सम्यक स्वरूप जो. कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक. कल्लोळ काय, कंचुक काय, न फेडिता उघडे उदक तेवी जगेसी सम्यक स्वरूप जो. कल्लोळ काय, कंचुक काय, विलास आहे. आहा हा हा हा, काय लाट, वा वा वा, काय कल्लोळ. पण कुठे आहे कल्लोळ, कुठे आहे लाट, तसं कुठे आहे जीवन, कुठे आहे परमात्मा, कुठे आहे जगत. हा विलास झाला, हा विलास झाला. आहे पाणीच, पण हे गुरुकृपेने कळलं. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता ढळ, तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पढळ. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला चोखट. काय केलं, श्री गुरु निवृत्तीनाथाने चोखट मार्ग दाखवला. कृष्णांजन डोळ्यात घातलं. अंजन म्हणजे काजळ. काय आता हे डोळ्यामध्ये जे ठेंब वगैरे देतात ना, मग पहिल्यांदा आपल्याला दिसत नाही, ते अंजन घातल्यानंतर ते म्हणतात दिसायला लागलं बरं का, छान दिसायला लागलं. काय तसं संतांनी कोणचं अंजन घातलं, त्या अंजनाचं नाव होतं कृष्णांजन. निवृत्तीनाथांना कृष्ण भक्ती आली, त्यांनी माऊलींच्या डोळ्यामध्ये कृष्णांजन घातलं. आणि कृष्णांजन घातल्यानंतर काय झालं, हरी येथे रे हरी तेथे रे, हरी वाचोनी न दिसे रिते रे, हरी येथे रे हरी तेथे रे. हा गुरुकृपा, ही गुरुकृपा झाली, गुरुकृपेचा प्रसाद झाला आणि असं घडलं. आणि म्हणून महाराज म्हणाले, बाप रुक्मादेवी विठ्ठले नवल केले तारू हरविले मृगजळी. जे तारू होतं मृगजळ हरवलं. गंमत बघा काय असतं. देहाचं मिथ्यत्व होय, ते ब्रह्मरूप आहे असं ज्ञान झाल्याप्रमाणे पुढे काय झालं, ज्याप्रमाणे मिथ्या मृगजळात एकही मिथ्या नाव नाहीशी. मुळात मृगजळ आहे का, नाही, आणि त्याच्यात नाव तरली. काय सुंदर नाव आहे. अरे मृगजळच नाही तर नाव कुठे आली. मग हे शब्द जसं एक कौतुकाचा एक दृष्टांत आहे, तसं मूळ स्वरूपाचं एकार्णव झाला. एकार्णव झाल्यानंतर सद्गुरु कृपेने अवस्था पालटून गेली. आणि म्हणून पावलो पावली माऊली गुरुला वर्णन करतात. जय जय आचार्या, जय जय आचार्या, समस्त सुरवर्या, प्रज्ञा प्रभा सूर्या स्फोदया. जय जय आचार्या. काय वर्णन करतायत. मी तुम्हाला सांगू, गुरुस्तुती जर बघितली, कुठे आई, कुठे आचार्य, कुठे सूर्य, निन्याळा, नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा, पराप्रमेय प्रमदा विलासिया. काय स्थिती लिहितात सुंदर. कुठे गणेश रूपाने वर्णन. मी ते 14व्या अध्यायाला लिहिलं, जय जय आचार्या, समस्त सुरवर्या, प्रज्ञा प्रभा सूर्या स्फोदया. आचार्य, आचार्य म्हणजे कोण. केवळ कपड्यात बदल झाला म्हणजे आचार्य झाला का. जे ज्ञान जगाला सांगतो ते ज्ञान ज्याच्या आचरणात आहे त्याला आचार्य म्हणावं. नाही तर सर्वम खल्विदम ब्रह्म म्हणतो आणि भेदाभेद करतो.
आचार्य म्हणावा का? नाही का? आचार्य म्हणावा का? कसा आचार्य म्हणावा? जिथे भेदाभेद आहे, उंच नीच कल्पना आहे, हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, हा वैश्य, हा शूद्र, हा भेदाभेद आहे, सिद्धांत मांडताना सर्वम खल्विदम ब्रह्म. मग सर्वम खल्विदम ब्रह्म म्हटल्यानंतर भेद का? सांगतोय पण आचरणात नाही. नावाचा आचार्य आहे, पीठाचा आचार्य आहे, पण वृत्तीचा आचार्य नाही. आचार्य शब्द समजून घ्या. आचार्य माहिती आहे तुम्हाला? नाही का? आचार्य तुम्हाला माहिती आहे. मग आचार्य का? जे ज्ञान सांगतो ते आचरणातून प्रगट झालं पाहिजे. सांगता येतं पुष्कळ, भूतमात्रावर प्रेम असावं, भेदाभेद बघू नये, पण बघितल्याशिवाय राहत नाही. मग तिथे सांगायचं, अहो जी काय आपली धर्म पद्धत आहे त्याचं जतन आपण करायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज आले, निवृत्तीचा धर्म वाढवला, त्यांच्या पंक्तीला सर्वच होते आणि म्हणून सर्व जाती जमातीमध्ये संत निर्माण झाले. नुसतं सांगितलं नाही, जे जे देखे भूतमानी जे, तसं जगले. आणि म्हणून खरे आचार्य निवृत्तीनाथ, खरे आचार्य ज्ञानोबा तुकोबा. हे पक्क लक्षात घ्या. पुष्कळ सांगता येतं, पुष्कळ काय हो, त्याला काय पाठ केले की पुष्कळ सांगता येतं. आणि इथे बसल्यानंतर माणसाला सांगायला जोर असतो, काय फार जोर असतो. काय सर्व ब्रह्म आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. काय तुकाराम महाराज बोलले. अरे तू काय बोलतोस? कोणी घरी जेवायला बोललो तर पहिल्यांदा विचारतो आडनाव काय. इथेच तर सगळा गोंधळ आहे. माफ करा मला, कोणाला पाळायच ते पाळू दे, पण एकदा तुळशीची माळ गळ्यामध्ये घातल्यानंतर हा भेदाभेद पाळूच नाही. हा वारकरी संप्रदायाने नव्हे, आमच्या माऊलीने घालून दिलेला दंडक आहे, आमच्या आचार्यांचा सिद्धांत आहे हा. कुळ जाती वर्ण हे आघवेच्या प्रमाण. काय आचार्य आमचे जगतायत. केवढा मोठा आचार्य आमचा हा, केवढा मोठा आचार्य हा. हा काही सामान्य आहे का? बघा निवृत्तीनाथांनी काय केलं. वेद कुणी बोलावा, कुणी ऐकावा. सामान्याने ऐकलं तर त्याच्या कानामध्ये तप्त शिशाचा रस ओतावा. तोंडाने बोलणं अवघड, तो रेड्याच्या मुखातून बोलवलं. काय आचार्य आहे. जय 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 आचार्य. समस्त सुरोवर्या, सर्व देवांच्याही वर आहात तुम्ही. हे नावाचे देव आहेत, नावाचे देव आहेत, पण देवत्व यांच्यात नाही. काय सद्गुरू करतात. किती मोठे आचार्य आहेत हे लक्षात घ्या बर का. हो, सांगितलं की आचरणातून दिसून येतं. नाथांच्यात दिसून येतं. सांगितलं आचार्य पण जीवनामध्ये तेच आचरणात होतं. हरिजनाच्या वस्तीवर जेवायला गेले. काय आचरण, आणि म्हणून आचार्य. केवढं मोठं आचरण आहे लक्षात घ्या. हा 2003 नाही, 350 वर्ष मागे. आणि अजून लक्षात घ्या, पोटच्या पोराचा कट्टर विरोध. काय ताकद असली पाहिजे, काय आचार्य असले पाहिजेत. आणि अशा आचार्याला म्हणतो दंडवत आचार्य. दंडवत आचार्य आचरणामधून दिसून येतो. किती कौतुक आहे. याच्याकरता निवृत्तीचा धर्म जागृत झाला पाहिजे, तेव्हा जगाचा उद्धार होईल. निवृत्तीनाथाने जो धर्म घातला, स्थापन केला, ज्ञानदेव हा पाया रचला, नामाकडून विस्तार करून घेतला, एकनाथ हा खांब झाला आणि तुकोबारा हे कळस झाले. हे समजणं आवश्यक आहे.
निवृत्तीनाथांनी काय केलं? धर्मदागो निवृत्तीचा जो बा परोपकारी, परोपकार करणारा धर्म, भेदाभेद करणारा नाही. जर का काय ताकद आहे या मुलांच्या मध्ये, फारच ताकद. बघा तुम्ही जर दृष्टी त्यांची बघितली, आणि मला एक एक काही काही आठवतं, फार सुंदर 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 लिहिलेलं आहे. काय घडलं? ही चिठ्ठी घेऊन आले बघा. तिथं कथा तुम्हाला माहिती आहे, कोरी चिठ्ठी. कोणाची कोरी चिठ्ठी? तर त्या चांगदेवाची. माहिती आहे तुम्हाला? हो, त्याचं नाव चांगदेव बासष्टी, त्याच्यावर लिहून दिलं. ते गेले तिथे, हे ऐकलं, रेडा बोलवला. रेडा बोलवल्याचं ऐकल्याबरोबर त्यांना मोठं विशेष वाटलं की काहीतरी विशेष आहे. त्यांना कळलं की आचारी पुरुष आहेत, आपलं कार्य संपलं. जो रेड्याच्या मुखातून वेद बोलवतो, पितर खाली आणतो, तुम्ही नुसतं तोंडाने बाप काढता. एखाद्याला शिवी द्यायची असतील तर माऊलीने तसा तोंडाने काढला नाही, पण सगळ्याचे खाली आणले. हे सामर्थ्य बघा. मला तुम्हाला निवृत्तीनाथ सांगायचंय, माऊली नंतर सांगेन, पण माझं प्रोजेक्शन हे जे चाललंय 5 दिवस ते फक्त निवृत्तीनाथ. आणि कसं घडलं? हे गेले आळंदीला. आळंदीला गेल्यानंतर सकाळची वेळ होती, थंडीचे दिवस होते, अशी भिंतीवर बसले होते आणि ऊन खात होती मुलं. असं बसले होते, आनंद लुटत होते. तितक्यात एक ब्राह्मण आला. का म्हणाले? ते रेडा बोलवलं, ती पोरं कुठे? ते म्हणले ती काय तिकडे खेळतात. यांनी पाठवलं होता, जाऊन बघून तरी या. बघितल्याबरोबर त्यांना ती एवढी 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 लहान 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 3 पोरं आणि 1 पोरगी. पण सगळ्याला पोरं करून सांगितलं, सगळ्याला पोर करून टाकलं. 1400 वर्षाच्या माणसाला सुद्धा पोर करून टाकलं. आणि तो मुक्ताई म्हणू लागला. मुक्ताई म्हणू लागला. हे सामर्थ्य होतं. आले अंगणामध्ये आणि बघितल्यावर कळलं, तिन्ही देव दैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य दैसे प्रकाशले, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीपती कळा, उभारिला ध्वज ती लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची. अशी चराचरामध्ये ज्यांची कीर्ती फाकली होती ती ही 4 भावंडे एकत्र होती. आले आणि हात जोडले, म्हणाले आम्ही चांगदेव महाराजांच्याकडून आलो. अरे वा 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 वा. निवृत्तीनाथाने वाकून नमस्कार केला, माऊलीने केला, सगळ्यांनी आपला. बुद्ध मात्राला नमस्कार होता, त्यानं केला, तिथे काही प्रश्न नव्हता. म्हणाले आम्ही चांगदेव महाराजांच्याकडून आलोय आणि त्यांनी हे दिलंय. आपल्यासारखी बेशिस्त नव्हती ती मुलं. प्रत्येक गोष्ट आली की माझ्या हातात कधी मिळते म्हणून हिसकून घेणारी. अहो शिस्त होते पूर्वीच्या काळी. आता तसं काही आहे नाही, असं आहे. म्हणजे आता कसं आहे, आहे नाही असं आहे. वडील माणूस घरात आल्यानंतर लहान कोणी जाऊन मध्ये तोंड घालत नव्हता. केवढं हुकुमशाही होती. अहो भाजी करायची म्हटलं ना तरी सुनेला करायचा हक्क नव्हता. सासूबाईला विचारायचं काय करायचं. मग सासूने जेव्हा सांगायचं तेव्हा, आणि तिने जर एखादी कोशिंबीर जरी तिच्या मनाने केली तर ती सासू तिला त्या मोळ्यासारखी बारीक बारीक बारीक. मगासपासून त्या उदास बसल्या होत्या. त्यांना असं वाटलं आज आमचं महाराजांनी का सांगितलं नाही काय. त्यामुळे जरा अवघड असतो सगळं जीवनामध्ये. गणितच आहे मोठं, गोष्ट काय सगळं झालं बाबा. आणि ते निवृत्तीनाथ बसले, ते पत्र तुम्हाला माहिती आहे ती मागची कथा. काय लिहावं
राजमान्य राजश्री वयाने लहान. नाही काय लिहावं, काय चिरंजीव लिहावं, आपल्याला याच्यातलं काहीच येत नाही. यांचं ज्ञान यांचा अधिकार आपल्यापेक्षा मोठा, काय लिहावं हेच कळेना. ही गोष्ट माहिती आहे, हे माहित नाही ते सांगणार आहे तुम्हाला. मला नक्की माहिती आहे की काय आता जवळजवळ 127 वर्षाची परंपरा आणि मी कमीत कमी 68-69 वर्ष या पेठेत वावरतो, त्यामुळे इथला वाण काय मला माहिती आहे. काय पेठेत मिळतं, म्हणून मी एवढाच प्रयत्न करतो की जे कोणत्याही पेठेत मिळत नाही तो वाण तुमच्या पुढे द्यावा, की ज्याची वाण आहे तो द्यावा आणि तो वाण अंगावर घातल्यानंतर तुम्हालाही शोभून दिसावा. झालं मग ते बघितलं, घेतलं पत्र निवृत्तीनाथाने. अहो घेतल्यानंतर काय गंमत झाली, त्यांनी बघितलं काहीच नाही. मोठी माणसं होती ती. लगेच काय गाढव आहे काय मूर्ख आहे, त्याला अक्कल नाही काही नाही असं नाही. माऊलीकडे दिलं.